नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते। साऊथ इंडियामध्ये जास्त प्रमाणात हा केला जाणारा पालक पुलाव आज आपण बनवणार आहोत। पुलाव म्हटला की त्याबरोबर कोशिंबीर आणि हा पौष्टिक पुलाव कसा बनवायचा आज ह्याची रेसिपी आज आपण बनवणार आहोत। अगदी हिरवा रंग त्याचा पालकाचा त्या पुलावात येतो आणि अतिशय सुंदर असा हा पालक पुलाव तुम्ही कोशिंबीरीसोबत खायला सर्व करू शकतात। असा हा पालक पुलाव कसा बनवायचा ह्याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया पालक पुलाव बनवायला। त्यासाठी सुरुवातीला मी 15 ते 20 पालकाची पानं घेतली आहे। फ्रेश पालकाची पानं घेतली। आता ती स्वच्छ धुवून मी मिक्सर जारमध्ये घालून घेतली आहे। यामध्ये 1 चमचा बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची मी घालून घेणार आहे या पेस्ट आणि आता ह्याची छान पेस्ट करून घेणार। इकडे मी एक उभा कांदा कापून घेतलाय, गाजर घेतलंय, बटाटा घेतलाय आणि मक्याचे दाणे घेतलेत, फ्रेश आहेत हे आणि फ्रोझन वटाणा आहे माझ्याकडे, मग तो मी घेतलाय आणि 2 हिरव्या मिरच्या। 10 मिनिटासाठी बासमती तांदूळ मी पाण्यात भिजत घालून घेतलेत। आता ही पेस्ट मी माझी बनवून झाली आहे पालकाची, ही तुम्ही बघू शकता अतिशय हिरवा रंग व्यवस्थित झाली आहे। आता आपण इकडे फोडणीची तयारी करणार आहोत। त्यासाठी पातेल्यामध्ये साधारणतः 1 चमचा तेल मी घालून घेतले। तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मोहरी, म्हणजे 1 चमचा साधारणतः टीस्पून म्हटला तरी चालेल, मोहरी मी घालून घेतली। मोहरी छान गरम झाल्यानंतर 2 लवंग घातली आहे, 2 मिरे घातले, जास्त तिखट नको म्हणून मी 2च घालून घेतले। 1 चक्रफूल घालून घेतले, त्यानंतर दालचिनी घालून घेतली आणि 4 ते 5 तमालपत्र, म्हणजे जो खडा मसाला तुमच्याकडे असेल तो थोडा मी घालून घेतलाय, तोही तुम्ही घातलात तरी चालेल। आता अर्धा चमचा म्हणजे जिरे घालून घेतलेत मी आणि हे मध्यम आचेवरती मी फ्राय करून घेते। आता जी काही भाजी आपण चिरून घेतल्या होत्या, जो कांदा, बटाटा किंवा गाजर जे आहे ते मी यामध्ये घालून घेणार आहे। मध्यम आचेवरती छान प्रकारे फ्राय करून घेणार आहे। 1-2 मिनिटासाठी मी शिजवून घेणार आहे मध्यम आचेवरती। वटाणा मी नंतर घालणार आहे कारण की तो ऑलरेडी फ्रोझन आणि शिजलेला आहे, त्यामुळे बाकीचे मी स्वीट कॉर्न किंवा जो बटाटा आहे, गाजर आहे ते मी घालून घेतलं आहे। हे बघा या पद्धतीने, आणि 1-2 मिनिटासाठी मी शिजवून घेणार आहे। आता वटाणा मी घालून घेते। 1-2 मिनिटं झालेत, आपण शिजवून घेतले, छान मिक्स करून घेतले। आता मी हे वटाणे घालून घेते। 4 ते 5 कढीपत्त्याची पाने मी यामध्ये घालून घेणार आहे। 2 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेतले आणि आता हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलंय मी आणि अजून 2 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। मध्यम आचेवर शिजवायचं आहे। आणि आता ह्या 2 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा, साधारणतः 1 चमचा म्हटला तरी चालेल, 1 टीस्पून आपण जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं शिजवून घेणार आहे। 2 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये जे काही पालकाची पेस्ट करून घेतली होती ती मी यामध्ये घालून घेते आहे। संपूर्ण पालकाची जी मिक्सर जारमध्ये आपण पेस्ट करून घेतली होती ती मी आता घालून घेतली आहे फोडणीमध्ये आणि 5 मिनिटासाठी शिजू देणार आहे। 1 उकळ आल्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा मी हळद पावडर घालून घेतली आहे। यानंतर 2 चमचे मी धना पावडर घालून घेतली यामध्ये आणि आता यानंतर यामध्ये आपण मसाला घालणार आहोत। 2 चमचे मी एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला घालून घेते आहे। तुमच्याकडे जो बिर्याणी मसाला असेल तो घातला तरी चालेल। तर शाही बिर्याणी मसाला मी एव्हरेस्टचा घालून घेतला आहे आणि 1 चमचा मी लाल मिरचीची पावडर जी आहे ती घालून घेतली आणि आता हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं। 5 मिनिटं मस्तपैकी शिजू द्यायचं। चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे। जे काही पालकामधलं पाणी होतं ते पूर्ण ह्या भाजीमध्ये शिजलं गेलं पाहिजे, या पद्धतीने आपण शिजवून घेतो 1-2 मिनिटासाठी। आता यामध्ये मी थोडंसं आलं किसून घालणार आहे, साधारणतः 1 चमचा आलं मी किसून घालते आहे। ह्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून मी आलं किसून घातलं आहे आणि आता जे काही मिक्सर जार होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून पुन्हा यामध्ये थोडं पाणी घालून घेते। आता हे पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये 4 ते 5 काजूचे तुकडे घालून घेते मी। काजूचे तुकडे घालणं अगदी ऑप्शनल आहे। तर काजूचे तुकडे घालून झाल्यानंतर 1-2 मिनिटासाठी आपण शिजवून घेतोय।
आता यामध्ये मी थोडीशी साखर घालून घेतली आहे. साखरेमुळं कलर चेंज होत नाही म्हणून थोडीशी साखर म्हणजे साधारणतः अर्धा चमचा साखर घालून घेतली आहे. आणि आता 10 मिनिटासाठी जे काही भिजवून घेतलेले तांदूळ होते ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. त्यातलं पाणी मी बाजूला काढून टाकलं आहे आणि जे कोरडे तांदूळ आहे ते मी यामध्ये घालून घेते, संपूर्ण ॲड करून घेते. हे बघा, या पद्धतीने संपूर्ण तांदूळ यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि जो काही मसाला आहे पालक आणि तो भाजीचा जो मसाला आहे तो त्या तांदळाला या पद्धतीने मिक्स करून घेते आहे मी संपूर्ण. आणि आता जेवढं आपण तांदूळ घेतले त्याच्या निम्म म्हणजे ज्या बाउलमध्ये आपण तांदूळ भिजत घातले होते त्याच बाउलमध्ये निम्म पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि हे पाणी त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे तांदूळ शिजण्यासाठी जास्त पाणी घालायचं नाही तर भात मोकळा होणार नाही. त्यामुळे थोडंसं आपण अर्धं पाणी घेतलं आहे, निम्म पाणी घेतलं आहे साधारणतः. आणि आता हे गरम पाणी घालायचं, थंड पाणी बिलकुल घालायचं नाही. आणि एकदा मिक्स करून घेणार आहे मी. आता एक उकळ आल्यानंतर यामध्ये मी कापून घेतलेला टमॅटो घालते. टमॅटो पटकन शिजतो आणि टमॅटोचा फ्लेवर यावा म्हणून मी टमॅटो एक उकळ आल्यानंतर घालून घेतले. आता हे भात संपूर्ण शिजवायला ठेवायचं आहे. एक साधारणतः 60% शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं आहे. तूप, पुलाव म्हणजे तूप पाहिजेच म्हणून 1 चमचा तूप घालून घेतलं आहे. आता पुन्हा एक उकळ मी काढून घेते. अजून एक उकळ झाल्यानंतर आपण अजून 1 चमचा तूप घालून घेणार आहोत म्हणजे हे संपूर्ण तूप मिक्स होतं व्यवस्थित. आता 1 चमचा अजून मी तूप घालून घेतलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप कमी जास्त घालू शकता. आता तूप घालून झाल्यानंतर पुन्हा हे संपूर्ण पाणी आटस्तवर आपण शिजवून घेणार आहोत. हे बघा, हा झाकण ठेवून मी शिजवून घेतलं आहे. आता साधारणतः 80% भात शिजला गेला आहे. आता यामध्ये आपण फ्रेश पुदिन्याचे पाने घालून घेणार आहोत. पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो पुलावाला, त्याच्यामुळं फ्रेश पुदिन्याचे जे पाने आहेत त्याचे कुस्करून टाकायचे किंवा काप करून टाकले तरी चालेल. हे बघा, ह्या पद्धतीने फ्रेश पुदिन्याचे पाने मी आता यामध्ये कापून घालणार आहे. यामध्ये संपूर्ण ही फ्रेश पानं आपण घालून घेतो. पुदिन्याचा जो फ्लेवर आहे पानांचा तो ह्या पुलावाला खूप सुंदर येतो. त्यासाठी आपण अगदी शेवटी पुदिन्याचे पाने घालून घेतो आणि त्याचा तो फ्लेवर येण्यासाठी. आता हे संपूर्ण मिक्स करून एक साधारणतः फक्त 2 मिनटं भात शिजवून घ्यायचा आहे. फक्त 2 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. आता भरपूर भात बऱ्यापैकी शिजला गेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता हा आपला भात तयार झाला आहे म्हणजे पालक पुलाव व्यवस्थित तयार झाला आहे. तुम्ही कोशिंबिरीसोबत हा खायला सर्व करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा आणि एकदा ही रेसिपी बनवून बघा, कशी झाली याबद्दल मला कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ खा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आरोग्याला जपा. धन्यवाद.